कधी वाटे मन का हरवते, आसू लपवून का मिरवते प्रेम. नमस्कार मंडळी, आज आपण शिकणार आहोत प्रेम की यातना हे टाइमपास मधलं गाणं. खूप मी गिटार जेव्हा पहिल्यांदा शिकत होतो त्या काळातलं गाजलेलं गाणं आहे. तुम्ही सुद्धा जर का पहिल्यांदा शिकत असाल तर खूप मजा येणार आहे. खूप सोपं गाणं आहे. पॅटर्न खूप इझी आहे याचा स्ट्रमिंगचा. थोडासा काउंट वाईज ट्विस्टर आहे, पण एकदा जमला की जमला. खूप काम नाही आहे, म्हणजे निवांत काम एकदम. 52 मंगळवार 52 मराठी गाण्यांच्या या शृंखलेमध्ये तुमचं स्वागत आहे. मराठी गिटार मास्टर या चॅनलवरती मी तुमचा ट्युटर यशवंत दिडवाघ. सुरुवात करूया. जसं आपलं ठरलंय, आपण पहिलं बघतो स्ट्रमिंग पॅटर्न काय आहे, मग बघतो कॉर्ड यूज्ड काय आहेत, मग त्यांचे स्विचेस काय आहेत, आणि मग ॲक्च्युअल डेमो कसा दिसतो ते. सो स्ट्रमिंग पॅटर्न याचा ना 4x4 मध्ये आहे, म्हणजे 1 and 2 and 3 and 4 and असाही तुम्ही मोजू शकता, किंवा 1 2 3 1 2 3 1 2 असाही मोजू शकता. एक अजून फोल्ड करून सांगतो. 1 and 2 and 3 and 4 and हे 4 8 झाले. ओके, म्हणजे 4चे 2 भाग केले म्हणून त्याचे 8 झाले. तसंच 1 2 3 1 2 3 1 2 हे पण 3 3 2 8 आहेत टोटल. तुम्ही कसंही मोजा, शेवटी 8 भाग आहेत तालाचे. त्यापैकी कुठल्या तरी एका भागाला हे असं करायचं आहे, दुसऱ्या भागाला असं करायचं आहे, अशा प्रकारे असं. पहिलं तुम्हाला 1 and 2 and 3 and 4 and च्या भाषेत सांगतो. साईडला तुम्हाला पॅटर्न पण दिसत असेल तो. सो तो आहे 1 and 2 and 3 and 4. म्हणजे जिथे जिथे मी असं केलं तिथे मी हा पिक पण मारतो आणि हा असा आवाज करतो, म्हणजे तारांचा आवाज आहे. म्हणजे जर मी कॉर्ड पकडली आहे तर तो असा आवाज येतो. ओके, सो 1 and 2 and 3 and 4 1 and 2 and 3 and 4. याला जर का 1 2 3 1 2 3 1 2 या पॅटर्नमध्ये बोलायचं झालं तर ते बोलता बोलता असं वाजतं. शेवटी तेच वाजवतो मी, फक्त काउंट वेगवेगळा घेतो. आणि याच्यात आता अँड नाही घेता, याच्यात सगळे 1 2 3 1 2 3 1 2 आहे. ओके, 1 2 3 1 2 3 1 2 1 2 3 1 2 3 1 2. स्लोली सांगतो. 1 2 3 1 2 3 1 2 1 2 3 1 2 3 1 2 1 2 3 1 2 3 1 2. ओके, सगळ्या आकड्यांमध्ये इक्वल गॅप घेतो तो मी बोलताना. याची प्रॅक्टिस झाली की ते असं ऐकेल येईल काहीसं. ओके, ऐकून आता तुम्हाला फील कळत असेल त्याचा. 1 1 याची एकदा प्रॅक्टिस झाली की आता आपण बघूया कॉर्ड्स काय त्याच्यामध्ये वापरलेल्या. जी, ए मायनर, सी, ई मायनर आणि डी, आणि एफ पण आहे कुठे कुठे. बरं, जी कशी पकडतात? E3, A2, D0, G0, B0 आणि हा E3. ए मायनर सांगतो, टॉप स्ट्रिंग नाही वाजवायची. A0, D2, G2, B1, E0. मग सी, ह्या एचाच, ए मायनरचाच हा थर्ड फिंगर इथे उचलून इथे ठेवला. सो टॉप स्ट्रिंग नाही वाजवायची. A3, D2, G0, B1, E0. मग सी नंतर आहे ई मायनर. ह्याच्यामध्ये साहीच्या साही स्ट्रिंग वाजतात. E0, A2, D2, G0, B0, E0. याच्यानंतर डी मेजर, टॉप 2 स्ट्रिंग नाही वाजवत आपण. D0, G2, B3, E2. मग डी नंतर आहे एफ. एफ मध्ये 6 स्ट्रिंग कॉर्ड आहे ही. E1, A2, A3, D3, G2, B1, E1. सो हा तुम्हाला अशी नसेल जमत तर अशी पकडली तरी चालेल, म्हणजे टॉप स्ट्रिंगला स्किप करून
ओके. सो आता एकदा तुम्हाला स्ट्रमिंग पॅटर्न जमायला लागला सेपरेट, एकदा तुम्हाला ह्या कॉर्ड्स क्लिअर वाजवायला यायला लागल्या की तुम्ही कॉर्ड्सचे स्विचेस प्रॅक्टिस कराल. म्हणजे इथे स्विच आहे जी ए मायनर, जी ए मायनर, हा स्विच एकदम स्मूथ झाला पाहिजे. याच्यानंतर ए मायनर सी, ए मायनर सी, मग सी जी, सी जी, हा स्मूथ वाजला पाहिजे. मग जी ई मायनर, जी ई मायनर, मग ई मायनर डी, ई मायनर डी, मग डी ए मायनर, डी ए मायनर, जी ए मायनर, ए मायनर एफ, मग एफ आणि ई मेजर, ई मायनर, एफ ई मायनर, आणि एफ आणि जी पण आहे. एफ अर्धा पकडला तर असं, फुल पकडला तर असं. सो या सगळ्या होत्या कॉर्ड स्विचेस. आणि आता ॲक्च्युअल गाण्याकडे जाण्याआधी, म्हणजे ॲक्च्युअल डेमो हा कसा वाजतो ते बघायच्या आधी, खाली डिस्क्रिप्शनमध्ये बरीच माहिती दिली आहे मी. काही कोर्सेस आहेत जे बेसिक माणसाने करावेत. अगर तुम्ही गिटारमध्ये नवीन असाल आणि यूट्यूबवरूनच शिकत आहात, फक्त यूट्यूबवरून, तर तुमचा टाईम वेस्ट होऊ शकतो. तुम्हाला एखाद्या, आता इथून कसं मी नुसतं बोलतो हे तुम्हाला ऐकायला येत आहे, पण तुम्ही नक्की मी बोललेलं कसं डायजेस्ट केलं हे जर का मला ऐकवता आलं तुम्हाला आणि माझा फीडबॅक घेता आला तर जर्नी थोडीशी शॉर्ट आणि क्विक होईल. म्हणजे तुम्ही ऑन युअर ओन शिकत असताना 10 चुका करत असाल तर माझ्यासोबत शिकल्यावर त्या 10 चुकाच कराल, पण त्या लगेच समजतील तुम्हाला. म्हणजे अगदी 2 वर्षाने कळण्यापेक्षा 2 महिन्यात कळतील, दाखवल्या. सो ट्रायल एररमध्ये जे दिवस वेस्ट जातील ते वाचतील आणि तो वेळ तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत किंवा पिकनिकला किंवा दुसऱ्या जागी वापरू शकता, पैसे कमवायला वापरू शकता. चॉईस इज युअर्स. खाली डिस्क्रिप्शन्स वाचा, त्यामध्ये बरंच काय काय दिलं आहे. आता बघा ॲक्च्युअल गाणं कसं वाजतं. प्रेम की यातना. कधी वाटे मन का हरवते, आसू लपवून का मिरवते, प्रेम की यातना. नवे नाते रोज गोड भेटी, आता सजानाव येता ओठी, प्रेम की यातना. हे प्रेम की यातना. आजूबाजू मोठी कुंपणे, नको मरणाला झुंपणे, हे प्रेम की यातना. पाखरू हृदयातले मनमानी करी, बहरते कोमेजले वणवा कापुरी, मनास वाटले डोळ्यात साठले, आभाळ फाटले कांतरी. आठवती राग रुसवे, नाही खरे काही भास फसवे, प्रेम की यातना. आणि हेच रिपीट आहे पुढे.
सो मला असं वाटतंय की हे गाणं तुम्ही बऱ्यापैकी मनापासून शिकला असाल किंवा शिकणार असाल. आय नो स्विचेस खूप जास्त आहे त्याच्यामध्ये, पण गाणं तेवढं वर्थ आहे. म्हणजे अजरामर गाण्यांपैकीच एक आहे मराठी गाण्यांमधलं, आणि त्यात गिटारवरती स्पेसिफिकली ॲक्च्युली याचं फिंगर पिकिंग पण चांगलं होऊ शकतं, पण सध्या मी हे बिगनर्ससाठी करतो आहे तर त्यामध्ये नाही घुसायचं. तेही इझीच आहे पण त्यामध्ये इतक्यात नाही घुसायचं. मला लेस कॉम्प्लिकेशन्सने शिकवणं आवडतं मला. 52 मंगळवारांमधलं हे 41वं गाणं होतं. आता फक्त 11 गाणी उरली आहेत. त्यानंतर आपण एक फेअरवेल पार्टी ठेवू. आपापल्या घरी तुम्ही जेवाल. किती पकाव जोक मारता तुम्ही यशवंत सर. बरं, 52 मंगळवार 52 मराठी गाणी मी तुमच्यासाठी घेऊन आलो, कारण मला मराठी गाण्याचं साम्राज्य जगभर पसरवायचं आहे. जय शिवराय.